कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेदा, बाळा बरी आहेस ना तू? हा बोल ना बाळा। वेदा, अनन्या, हो तिची बॅग घे आणि तिला आत घेऊन जा। जा बाळा। वेदा, मला शाळेतून फोन आला होता। अरे आपली वेदा कोणाशी बोलतही नाही, मग कोणाला त्रास कसा देईल? मॅडम ॲक्च्युली आम्ही पण कन्फ्युज्ड होत, म्हणजे त्या मुलांची अवस्था बघून आम्ही पण गोंधळलो की हाऊ इज दिस पॉसिबल। अथर्व, मी क्ल्यूलेस आहे आई। मला कळत नाही की मी काय बोलू, काय वेदाला बोलू, कसा तिला अप्रोच कसं करू, काय 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 सांगू काय तिला। अथर्व, मी तुला आधी सांगितलं होतं या गोष्टीला थोडासा वेळ दे बाळा। किती वेळ द्यायचा? दिवसेंदिवस गोष्टी बिघडत चालल्या आहेत। वेदा माझ्यापासून लांब होत चालली आहे। कधी कधी मला असं वाटतं की माझ्यापेक्षा अंबिका जास्त लकी होती मग, कारण की माझं मूल माझ्या डोळ्यांसमोर असून सुद्धा माझ्याकडे बघत नाही, आपल्याशी बोलत नाही, आपल्यावर राग धरून बसलं। ॲटलिस्ट या गोष्टी अंबिकाच्या वाट्याला कधीच आल्या नाहीत ना। कधी कधी मला असं वाटतं की त्या आगीत अंबिका नसून जर मी जवळ मेलो असतो ना तर बरं झालं असतं। अथर्व, अथर्व, काय बोलतोस तू? कळतंय तुला? हे बोलायच्या आधी एकदा माझ्या मनाचा विचार करायचा। अथर्व, ज्या दिवशी लग्न करून मी या घरात आले त्या दिवसापासून मी फक्त तुझा आणि अनन्याचा विचार केलाय। माझ्या जवळच्या नातेवाईकांनी नेहमी सल्ला दिला मला की मंजिरी स्वतःचं मूल होऊ दे, पण नाही, फक्त तुझी आणि अनन्याची नीट काळजी घेता यावी आणि नकळत नकळत सुद्धा दुजाभाव व्हायला नको म्हणून मी नाही ऐकलं त्यांचं। अथर्व, सख्या आईपेक्षा जास्त प्रेम केलं रे मी तुमच्यावर। कशासाठी? हे जे तू सगळं बोलतेस ते ऐकण्यासाठी। अथर्व, आय एम सॉरी आई, मी ते बोलायला नको होतं। अथर्व, आई मी तुझी, तुझ्या वेदाबद्दलच्या आणि वेदाच्या तिच्या आईबद्दलच्या भावना कळू शकतात मला। तुमच्या आयुष्यात झालेला लॉस खूप मोठा आहे अथर्व, पण त्यावरती फक्त एकच उपाय आहे, वेदाच्या आयुष्यात तिच्या आईला परत आणणं। आणि त्यासाठी तुला दुसरं लग्न करावंच लागेल अथर्व। ते वेदासाठी महत्वाचं आहे अथर्व। तिच्या मनावरची जखम फक्त एक आई भरून काढू शकते, अजून कोणी नाही। अथर्व, माझा विचार करून झालेला आहे, आता तुला तुझा विचार करायचा आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।